आता बघूयात राज्यभरातल्या पाऊस पाण्याविषयीच्या महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान तर आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू, 3,000हून अधिक जनावरही दगावली। जुलै महिन्यात राज्यात पावसाचा कहर बघायला मिळाला। राज्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस, 453 मिलीमीटर पावसाची नोंद, सरासरी 1.8 इतक्या टक्क्यांची वाढ। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार, धरणातून 11,407 क्युसेकनं पाणी मुठा नदीपात्रात सोडलं जाणार। पुण्यातील चासकमान धरण हे 95.30% भरलं। पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात कोसळणाऱ्या पावसामुळे धरणं भरली। पुण्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये 614 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। कोयना धरणातून आणखी 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार, 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये ढगफुटी, उत्तराखंडमध्ये 12 तर हिमाचल प्रदेशात 4 नागरिकांचा मृत्यू, 50 नागरिक बेपत्ता। हिमाचल प्रदेशात अनेक घरांची पडझड, शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेले। मनाली चंदीगड महामार्गावर भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प, अनेक घरांची पडझड, शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेले। मुसळधार पावसामुळे सफरचंदांच्या बागांचंही मोठं नुकसान।